और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नॅशनल मीडिया आणि अदरवाईज कोविडला घेऊन थोडासा एक चर्चा आहे किंवा लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहे, तर त्याच्या संदर्भातली सुद्धा आज थोडा आपण क्लॅरिटी देतोय। स्वच्छ सर्वेक्षणच्या निमित्ताने 8 मार्चला जागतिक महिला दिवसचा ध्येय ठेवून शासनाने एक स्वच्छाग्रह म्हणून संपूर्ण एक संकल्पना सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये पीसीएमसीने ओव्हरऑल त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातलं काही आपण आज सांगायचा प्रयत्न करतोय। या आपल्याला सर्वांना कल्पना आहे की स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने आपण अनेक उपक्रम हाती घेत असतो, परंतु या ठिकाणी खरोखरच सांगायला आनंद वाटतो की मागच्या काही महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून आपण महिलांचा स्वच्छतेमधला सहभाग या बाबतीमध्ये पीसीएमसीने अनेक पावलं उचललेली होती किंवा आज पण त्याच्यामध्ये अनेक प्रगती झालेली आहे। यालाच अनुसरून केंद्र सरकारने 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 31 मार्च पर्यंत या कालावधीसाठी स्वच्छोत्सव नावाची एक संकल्पना मांडली होती की त्याच्यामध्ये शासनाने असं अभिप्रेत धरलं होतं की स्वच्छतेला आपण एक उत्सवासारखं आपण त्याला समजावं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा आणि त्यासाठीच एक शपथ पण आपल्याला घ्यायची होती, जी ऑनलाईन शपथ घ्यायची होती। आज त्याची शेवटची तारीख आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शपथ आपल्या शहरातनं नोंदवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे 2 दिवसापूर्वीच केंद्र सरकारने दिल्लीतल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलावलेलं होतं, त्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थितही होतो। तर त्या अनुषंगाने काही उपक्रम आपण जे हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये विशेष करून त्याचा उल्लेख आपल्याला करतो। नवी दिशाच्या अंतर्गत आपण टॉयलेट्स मेंटेनन्सची कामं आपण शहरातल्या महिला बचत गटांना दिलेली आहेत आणि ते अत्यंत व्यवस्थितपणाने सुरू आहेत। त्याच धर्तीवरती आपण महिलांसाठीचं थेरगावमध्ये आपण एक स्टिचिंग युनिट पण चालू केलेलं आहे। स्टिचिंग युनिटचा आणि स्वच्छतेचा संबंध असा आहे की त्या ठिकाणी आपण जुन्या कपड्यांना रियूज फॉर्मॅटमध्ये पिशव्यांच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना शिवतो आणि त्या महिला त्याची विक्री करतात। विमेन्स लीड इन सॅनिटेशन अशी ही विन्स नावाची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या होत्या। झिरो वेस्ट क्लबमध्ये देखील आपल्याला चांगलं यश आलेलं आहे, त्याची देखील आता केंद्र सरकारच्या मार्फत आपण त्याच्या पण प्रसिद्धी झालेली आहे। आणखीन एक उपक्रम आपण मागच्या साधारणपणे 1 वर्षभरापासून राबवतो, परंतु माननीय या कार्यक्रमामध्ये आपण आता त्या संपूर्ण सर्वच शाळांमध्ये झिरो वेस्ट स्कूलचं आपण संकल्पना आपण राबवतो। सद्यस्थितीमध्ये आपण 8 शाळांमध्ये झिरो वेस्ट स्कूलची संकल्पना राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मुलांवरती आपण हा एम्फेसिस करतो आहोत की मुलांना जर याचं स्वच्छतेचं वळण लागलं तर कदाचित पुढे जाऊन आपल्याला भारताचे जे नागरिक असणार आहेत त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच ती स्वच्छतेची सवय लागलेली असेल। झिरो वेस्टची संकल्पना थोडक्यात मी आपल्याकडे माहितीसाठी सांगू इच्छितो की झिरो वेस्टची संकल्पना अशी आहे की कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचं प्रोसेसिंग करून तिथेच त्याचं युटिलायझेशन केलं जातं, म्हणजे थोडक्यात तिथला कचरा बाहेर न्यायचा नाही। मग आपण ही शाळांमध्ये करतोय, आपण स्लममध्ये केलेलं आहे। आता आपण या महिन्यापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून आपण झिरो वेस्ट ऑफिस देखील आपण करतो आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण 10 एप्रिलपर्यंत आपलं हे जे मुख्यालय आहे इथे आपण झिरो वेस्ट ऑफिस करतो, फॉलोड बाय बाकीचे आपले जे क्षेत्रीय कार्यालय किंवा इतर कार्यालय आहेत त्या ठिकाणी आपण करणार आहोत। मला सांगायला आनंद आणखी गोष्टीचा वाटतो की आम्ही खरं म्हणजे परवाच्या दिवशीच एका मशाल यात्रेचं आपण आयोजन केलेलं होतं, परंतु आपल्याकडे माननीय खासदार साहेबांच्या निधनामुळे आपल्याला ती रॅली जी आहे ती आम्ही आज प्लॅन केली आहे। शहरामध्ये 11 ठिकाणी ह्या महिला एकत्र वेगवेगळ्या प्रभागातून एकत्र येतील आणि तिथे त्या स्वच्छतेच्या बाबतीतला जो काही जागर आहे त्या अनुषंगाने त्याचं एक सेलिब्रेशन सारखा तो प्रकार असेल। आणखीन एक आपल्यासाठी चांगली जाणीची बाजू आहे की जसे आपण नवीन प्रयोग करतो तसं आपल्याला लोकांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणावरती होत आहे। त्याचं एक छान उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपल्याला जसं झिरो वेस्ट क्लबमध्ये आम्ही प्रयत्न केला होता, आता आपण दापोडीमध्ये आपल्याला सीएसआर मधून आपल्याला त्याला मदत मिळते आहे आणि त्याची सर्व देखील जी काही रक्कम असणार आहे ती जवळपास एक 32 लाख रुपये सीएसआर खाली आपल्याला एक कंपनी आपल्याला द्यायला तयार झालेली आहे। तिथे महिला बचत गटाच्या माध्यमातूनच त्या झिरो वेस्ट स्लमचं आपण तिथे नियोजन केलेलं आहे। अशा अनेक उपक्रमांची नोंद आपली केंद्र सरकारच्या पातळीवरती किंवा राज्य सरकारच्या पातळीवरती पण करण्यात आलेली आहे। शहरामध्ये टॉयलेटची संख्या थोडीशी अपुरी याची आम्हाला देखील कल्पना आहे, परंतु त्या निमित्ताने स्मार्ट टॉयलेट आपण पीपीटी बेसिसवरती करण्याचं देखील नियोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एप्रिल महिन्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची टीम जी आहे ती केंद्र सरकारच्या पातळीवरून पाठवण्यात येते, ती अपेक्षित आहे। आमचे पुरेपूर प्रयत्न चाललेले आपल्याला कल्पना आहे की आम्ही थोडंसं मागच्या 2 वर्षापासून 19व्या क्रमांकावरती स्टकअप झालेलो आहोत, परंतु आम्ही यावर्षी ऍटलिस्ट टॉप 3 किंवा नॉट लेस दॅन टॉप 5 पर्यंत आमचा हा प्रयत्न याच्या वर्षीचा आम्ही निश्चित केला आणि सुदैवाने याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी सिटीजन पार्टिसिपेशनचं नॅशनल लेव्हलचं अवॉर्ड मिळालं होतं।
तो आमच्यासाठी एक फार मोठा ऍसेट असणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की स्वच्छ भारतच्या अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न करतो आहोत ते आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं सहकार्य करावं. झिरो वेस्ट स्लमच्या बाबतीमध्ये देखील खूप चांगला अनुभव आलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये साधारणपणे गवळी मातेचं उदाहरण जे लक्षात आलेलं आहे. साधारणपणे 600 ते 700 किलो कचरा त्या महिला गोळा करतात आणि त्याच्यावरतीच प्रक्रिया करतात आणि तिथलंच तयार झालेलं खत हे आपण त्या गुलाब पुष्कळ वाटिकेमध्ये आपण त्याला वापरतो. तसं शहरामधल्या सगळ्या ज्या उर्वरित झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी आपण हा झिरो वेस्ट स्लमचा उपक्रम देखील आपण राबवतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे निर्देश आता जरी आलेले असले तरीही आपण याची सुरुवात आपण यापूर्वीच केलेली आहे. म्हणजे महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचं धोरण महानगरपालिकेने स्वीकारलेलं आहे. त्या निमित्ताने शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ ही आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मदत होईल. हे ठराविक पॉईंट्स होते जे स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याच्या सोबतच आपण एक पब्लिक टॉयलेट्सचा नेहमी लोकांचा एक खंत पण राहतोय, लोकांची कंप्लेंट सुद्धा राहत आहे. त्याला सुद्धा आता येत्या काळामध्ये आपण त्याला संपूर्ण पॅराडाईम आणि इकोसिस्टम कसा चेंज करता येईल जेणेकरून पब्लिक टॉयलेटचा जे एक आपला मुद्दा असतो. कम्युनिटी टॉयलेट आपण काही प्रमाणात हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आज रोजी 40 टॉयलेट आपले नवी दिशा अंतर्गत बचत गटांच्या मार्फत आपण ऑपरेट करतोय. जे पैसे आधी आपण कॉन्ट्रॅक्टर्स किंवा एजन्सीजला देत होतो तो आता थेट आपण महिलांना देतोय. खूप चांगला त्यांचा रिस्पॉन्स आहे. काल पण आपण क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्यांना आपण बचत गटांना काही अवॉर्ड केलं होतं ज्यांनी नवी दिशा या संपूर्ण आपला कम्युनिटी टॉयलेट हाताळण्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांचा ओव्हरऑल खूप चांगला फीडबॅक येत आहे. त्यांनाच आता मदत करायला आणि थोडा टॉयलेटची परिस्थिती सुधारून घ्यायला आपण एक मागे स्टँडिंग मध्ये निर्णय पण घेतलाय. 6 मंथली 5,000 रुपीज आपण प्रत्येक बचत गटाला देतोय नवी दिशाचे जे टॉयलेट सांभाळतात जेणेकरून काही कांडी आहे, काही बल्ब आहे, काही मोटरचं काही लहान सहान काम आहे त्यांनी त्यांच्या स्तरावर ते करून घ्यावा. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट किंवा इंजिनिअरिंग विंगची त्यांना वाट बघायची गरज लागणार नाही. जेणेकरून टॉयलेट वापरताना लोकांना जे काही अडचणी येतात त्यांच्या स्तरावर तो बचत गटांची महिलांच्या मार्फत स्वतः ते सांभाळून घेतील. असं आपण त्यांना फ्लेक्सी फंडिंग 5,000 रुपीज फॉर 6 मंथ्स असा प्रमाणे सुद्धा आपण सर्व आपले गटांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता बचत आपला हे नवी दिशामधले टॉयलेटचं त्यांच्या 3-4 महिने झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉप बचत गट सुद्धा एक आपण कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये स्पर्धा ठेवण्यासाठी आपण स्पर्धा लावतोय. जेणेकरून जे आपला टॉप बचत गट असणार आहे त्यांना आपण एक ट्रिपवर सुद्धा पाठवणार आहे. फुली फंडेड ट्रिप प्रत्येक गटाची त्या महिलासाठी आमच्या मार्फत त्याच्यामध्ये राहणार आहे. तर ती एक संकल्पना आम्ही राबवतोय. आणि पब्लिक टॉयलेटच्या संदर्भातला सुद्धा याच महिलाचे बचत गटांना त्यांना देणे किंवा एक थोडासा पॅराडाईम शिफ्ट आता पुढच्या वर्षी आपण प्लॅन करतोय. त्याच्यामध्ये एक ऍस्पिरेशनल टॉयलेटची जी संकल्पना आहे आज रोजी डांगे चौकला भक्तिशक्तीला त्या ठिकाणी आपले ऍस्पिरेशनल टॉयलेट म्हणून स्मार्ट टॉयलेट सुद्धा सुरुवात झालेली आहे. ते पीपीपी मोडमध्ये आपण सुरुवात त्याची केलेली आहे. इतर 26 ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. कामाची गती थोडासा मंदावली होती. आता त्याला आपण अजून इंटेन्सिफाय करतोय जेणेकरून 26 ते 26 टॉयलेट येत्या काळामध्ये आपण त्याला कम्प्लीट करू शकणार. कोविडच्या डॉक्टर गोखले थोडा एक रफ माहिती देऊन द्या. कोविडचा जे आता मीडियामध्ये तुम्ही तर वाचतच आहे किंवा लिहितच आहे. XBB 1.16 ओमिक्रॉनचा जे आता व्हेरियंट आहे तो तुमच्या मार्फत सर्व आपल्या शहराचे लोकांना माझं आव्हान राहील, त्यांना सर्वांना माझी विनंती राहील की याच्यामध्ये घाबरून जायची गरज नाही, पॅनिक व्हायची याच्यामध्ये अजिबात गरज नाहीये. ओमिक्रॉनचा हा एक व्हेरियंट आहे. जसं वेगवेगळे प्रकारचे व्हेरियंट येतात WHO या व्हेरियंटला एक व्हेरियंट ऑफ कन्सर्न ज्याला म्हणतो किंवा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटलं पाहिजे, नॉट कन्सर्न, व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे. आपलं पण देशामध्ये इव्हन आपल्या महानगरपालिकामध्ये मधोमध्ये आपण जीन म्युटेशन साठीचे सॅम्पल पाठवत राहतो, जीन अनालिसिस साठीचे. आणि त्याच्यामध्ये जे डॉमिनंट जीन संपूर्ण भारतामध्ये एखाद्या एरियामध्ये जे दिसत आहे त्याला ICMRचे मार्फत गव्हर्नमेंट त्याला ट्रॅक करत राहतात आणि तसंच विश्वभराचे संपूर्ण म्युटेशन WHO ट्रॅक करत राहतात. त्याच्यामध्ये XBB 1.16चा आज रोजीचा तो व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून आहे. खूप त्याच्यामध्ये सिव्हिरिटी आजपर्यंत तसा काही रिपोर्ट नाहीये. आपल्याकडे पण जे डेटा आहे आपला OPD IPDचा क्रिटिकल पेशंटचा हॉस्पिटलायझेशनचा तो अजिबात आज रोजीपर्यंत त्या दिशेमध्ये पॉइंट आउट करत नाही की या व्हेरियंटचे मुळे फारसा काय खूप सिव्हिरिटी होतोय किंवा खूप वेगळे प्रकारे सिव्हिरिटी होतोय. तरी पण जरी तसं असलं
तरी जे आपले कोमॉर्बिड लोक आहेत, जे आपले वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना माझी विनंती राहील, आम्ही आज एक सकाळी आढावा सुद्धा घेतला. सर्व आपले YCMचे डीन, सर्व आपले हॉस्पिटल्सचे आपले अधिकारी, NRHMचे अधिकारी, डॉक्टर गोफणे, सर्व आपले फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, त्यांना आज आपण कोविडचा एक विशेष आढावा ठेवला होता. त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला आहे की जे आपले सारीचे जे पेशंट असणार आहे, विशेषतः आपले वयोवृद्ध किंवा जे आपले वल्नरेबल पॉप्युलेशन जे आपले आहे, हाय रिस्क पेशंट जे आहेत, त्यांच्या आपण टेस्टिंग पण करणार आहे. कंपल्सरी टेस्टिंग म्हणजे आमच्याकडे जर आले हॉस्पिटलमध्ये तर त्यांची सर्वांची जे सारीचे लक्षण जे दाखवतात त्यांची आपण टेस्टिंग करून घेणार आहोत. आपली संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे, राईट फ्रॉम व्हेंटिलेटर्स टू ऑक्सिजन पाईपलाईन. सर्व ऑक्सिजन पाईपलाईनच्या आधी पण आपण चेकिंग केलेलं आहे. मागच्या वर्षी जे शासनाने ऑक्सिजन ऑडिटच्या प्रमाणे जे गाईडलाईन जाहीर केली होती, आपले शासकीय प्लस प्रायव्हेट, जे प्रायव्हेट आपण 69 हॉस्पिटल्स आपले डेटाबेस मध्ये ठेवलेले, ज्यांच्याकडे ऑक्सिजनची फॅसिलिटी, ICU व्हेंटिलेटरची फॅसिलिटी, त्या प्रत्येक फॅसिलिटीमध्ये आपण ऑक्सिजन ऑडिटचे जवळपास त्यांचे 30 ते 40 मुद्दे असतात. कुठे लिकेज करणे, लिकेज चेक करणे, आपले जे फ्लो मीटर्स असतात त्यांना चेक करणे, ऑक्सिजन प्लांटला चेक करणे, ऑक्सिजन प्लांट व्यवस्थित आहे काय नाही, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन व्यवस्थित आहे काय नाही, त्याच्यासोबत जे रिडंडन्सी जम्बो सिलेंडर्सची असतात तो व्यवस्थित आहे काय नाही. ओव्हरऑल सर्वसमावेशक एक आपण ऑक्सिजन ऑडिट करून ठेवतोय. फक्त आपले संपूर्ण तयारीसाठी पुन्हा रिपीट करतो, ही फक्त तयारी आपण केंद्र शासनाच्याकडून थोडा सूचना आला म्हणून आपण करतोय, पण त्याला आधीपासूनच आपण थोडा ट्रॅक करत होतो. इमिजिएटली काही खूप कॉज ऑफ कन्सर्न आहे तसं अजिबात नाहीये. अगेन आय एम रिपीटिंग ऍट द कॉस्ट ऑफ रिपीटिंग, XBB 1.16 जे व्हेरियंट आहे दॅट इज नॉट मार्केटली सिव्हिअर. खूप जास्त सिव्हिअरिटी त्याच्यामध्ये, जास्त हॉस्पिटलायझेशन जसं डेल्टामध्ये आपल्याला बघायला दिसली होती तसा आजपर्यंतचा डेटा पॉइंट आउट करत नाही. डॉक्टर गोफणे, क्विकली टेल. आजपर्यंत आपल्याकडं काही मागच्या 8-10 दिवसांमध्ये थोड्याशा केसेसची वाढ दिसते. साधारणतः 3-4 दिवस 50 पॉझिटिव्ह वगैरे, त्यापूर्वी आपल्याकडं एक 8-10 वगैरे असे असायचे. त्यानुसार आज आपल्याकडे फक्त 208 केसेस ज्या ऍक्टिव्ह केसेस आहेत शहरामध्ये, आणि त्याच्यामध्ये 4च पेशंट फक्त ऍडमिट आहे, ते पण सिरियस नाहीत. जसे सर म्हटले की हा XBB 1.16 हा ओमिक्रॉनचाच एक पार्ट आहे आणि तो सिरियस अजिबात नाही. थोडा काळजी घेण्याचे एकच कारण आहे की सगळीकडे सांगितलं जातं तो फास्ट स्प्रेडिंग आहे, म्हणून लोकांनी न घाबरता फक्त काळजी घेणे आवश्यकता आहे. आपली सगळी जसं सर म्हटले तशा पद्धतीनं सर्व यंत्रणा सज्ज आहेत. दुसरं मी एक H3N2 बाबत आपल्याला माहिती देतोय की आपल्याकडे आज अखेर जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत 24 केसेस आहेत, परंतु एकही पेशंट आज अखेर आपल्याकडे ऍडमिट नाही. ऍडमिट नाही. ज्या 2 डेथ पेपरमध्ये ज्या न्यूज पेपरमध्ये ज्या बातम्या होत्या त्या दोन्ही डेथ ह्या H3N2 हे त्याची फक्त फाइंडिंग आहे कोइन्सिडेंटल. त्यांना इतर खूप सारे आजार होते, हे स्पेसिफिक आहे ह्या आजार, आणि दोन्ही एज खूप 80 आणि 75 अशा एजच्या पेशंट होते. त्यामुळे H3N2 लाही घाबरण्याची आवश्यकता नाही, फक्त काळजी घेणे एवढी गरज आहे. थँक्यू. H3N2चे रिपोर्ट किती दिवसात मिळतात आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे? H3N2चा आपण ICU मधून जो पेशंट सस्पेक्ट असतो तो आपण NIV ला पाठवतो. NIV नंतर एक्सपेक्टेड असतं आम्हाला विदिन 3 डेज पर्यंत किंवा 6 डेज पर्यंत अपेक्षित आहे, परंतु आता एवढ्या केसेस नाहीत. ज्या केसेस आपल्याला 24 सापडल्या त्याच्यातल्या सर्व पेशंट डिस्चार्ज झालेले. काही खासगी हॉस्पिटलने आपल्याकडे ज्या रिपोर्ट केले ते लेट रिपोर्ट केलेले. आज अखेर कुठल्याही दवाखान्यामध्ये H3N2चा पेशंट ऍडमिट नाही. सर, मागच्या कोरोनामध्ये काहींना श्वास कोंडणे, ताप येणे किंवा जुलाब अशी लक्षणं होती. आता ह्या कोरोनामध्ये काय लक्षणं आहेत? आज अखेर आपल्याला ह्या व्हायरससाठी वेगळ्या गाईडलाईन्स नाहीत, परंतु जे सद्यस्थितीला केसेस आपल्याकडे येतात त्या सर जसे म्हटले तसे ILI किंवा सारी म्हणजे त्याला सर्दी, खोकला, ताप येणे किंवा ह्या प्रकारची लक्षणं आहेत. आणि ह्याच्यासाठी ह्या व्हायरससाठी वेगळी अशी लक्षणं आहेत म्हणून असं कुठल्याही पद्धतीचे अजून आपल्याला शासन निर्देश वगैरे नाहीत. त्यामुळं पूर्वी जी ओमिक्रॉनची लक्षणं होती तीच लक्षणं ह्याच्यामध्ये आहेत असं कन्सिडर करून आपण जिथं गरज पडेल तिथं आपण टेस्टिंग करतोय. दुसरा मुद्दा याच्यामध्ये नॅचरल आहे की आज रोजी मार्चचा आपला चेंजिंग सीझन जे असतो तर आज रोजी आपल्याकडे क्रॉस रिॲक्टिव्हिटी, क्रॉस इन्फेक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला बघायला दिसते. तर त्याच्यामध्ये नॉर्मल तुमच्या सीझनल फ्लू, सीझनल इन्फ्लुएन्झा,
त्याच्या सोबतच कदाचित काही कोविडचे केसेस, काही ठराविक समजा H3N2 चे केसेस, कदाचित काही H1N1 चे केसेस. तर या सगळी बाबीवर आपण लक्ष ठेवून आहोत, पण इट इज अ क्रॉस रिॲक्टिव्हिटी ऑल्सो. So lot of times it is from one infectivity to the other also. याचे पुढचा जे आपला मुद्दा आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पुरेसे आज रोजी जे आजचे जे आपले केसेस आहेत त्याच्याप्रमाणे पुरेसे O2 बेड्स अवेलेबल आहे, पुरेसे आपल्याकडे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहे, ICU बेड्स अवेलेबल आहे. त्यांच्या सगळ्या व्हेंटिलेटरचा कन्झ्युमेबल पासून सगळ्या त्यांच्या वर्किंग, त्यांच्या संपूर्ण ओव्हरऑल 360 डिग्री आज आपण आढावा सुद्धा घेतलाय आणि तो आपली यंत्रणा सुसज्ज आहे. त्याला जर काही पुढे असं काही आपल्याला जर आला तर वी कॅन ऍब्सोल्युटली टॅकल दॅट. पुढचा जे आपला एक मुद्दा आहे, जे बरेच लोकांनी मला कालपासून विचारलं, आपला कर वसुलीचा मुद्दा आहे प्रॉपर्टी टॅक्सेस संदर्भात. त्याच्यामध्ये कमी आज तुम्हाला प्रेस नोट देतोय किंवा आतापर्यंत भेटला असेल, नाही तर आज संध्याकाळीपर्यंत प्रेस नोट पण भेटेल. आपला 2022-23 मध्ये जे प्रॉपर्टी टॅक्सची वसुली आहे ते 810 कोटी आतापर्यंतची आहे. ते रात्रीपर्यंत कदाचित वाढतील तो, आणि तो आतापर्यंतचा आपला जे पालिकेची हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपली वसुली 810 कोटी झालेली आहे. याच्या आधी 18-19 मध्ये 471, 19-20 मध्ये 480, 20-21 मध्ये 553, 21-22 मध्ये 628 आणि आता 810. तर डेफिनेटली देर इज अ रायझिंग ट्रेंड इन टर्म्स ऑफ दी प्रॉपर्टी टॅक्सेशन. जसा बजेटचे याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना ब्रीफ केलं होतं, 23-24 साठी आपण काय प्रॉपर्टी टॅक्स दरमध्ये काही वाढ केलेली नाहीये. पुढच्या वर्षाचा टार्गेट आम्ही आमच्यासाठी अजून 1000 कोटीचा ठेवलेला आहे. 810 कोटीचा जे आपला टार्गेट आहे त्याच्यामध्येच आपल्याला जवळपास मागच्या वर्षाचं जर आपण कम्पेअर केलं तर 35% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. बरेच आपण यावर्षी वेगवेगळे लोकांच्यासाठी सोयीस्कर ठरेल असे आपण काही त्याच्यामध्ये निर्णय पण घेतले होते. असे ओन प्रॉपर्टी पासून प्रत्येक माणसाला त्याचा किती ड्यू आहे त्याचा मेसेज पाठवणे, डायरेक्टली त्याला लिंक पाठवणे, त्याने त्या लिंकवर क्लिक केला की तो डायरेक्टली पेमेंट पेजवर जाणे, या प्रमाणाचे आपण खूप सोपा करण्यासाठी. बरेच वेळा लोकांना कर भरायचा असतो पण डेलीचे त्यांची लाईफमध्ये त्यांना वेळ भेटत नाही किंवा पोर्टलवर जायचा, लॉग इन करायचं वगैरे वगैरे मध्ये प्रॉब्लेम असतो. म्हणून आपण त्यांना जेवढा सोपा करू शकतो तेवढा आपण सोपा केला. आपल्या जे ऑनलाईन सर्व्हिसेस आहे UPI पासून पेटीएम सगळं आपण त्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे. ज्यांना ज्याप्रमाणे कन्व्हिनियन्स राहील त्यांनी त्याप्रमाणे ते भरावा. त्याचाच एक कारणीभूत असा आहे की जवळपास या वर्षीच्या 810 कोटी आतापर्यंत आपण सांगतोय जवळपास 48% ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे आलेलं आहे, विच इज अ व्हेरी ह्यूज जम्प इन टर्म्स ऑफ दी ऑनलाईन. आता मागच्या वर्षाची फिगर आम्ही तुम्हाला देऊ शकतो, पण डेफिनेटली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जम्प झालेला आहे जे आपलं ऑनलाईन ज्यांनी केलेलं आहे. फक्त 15% जवळपास कॅश आहे, चेकने 22% आहे. पण ओव्हरऑल जे आपल्याला ट्रेंड दिसत आहे की लोकांचा कल आता ऑनलाईनच्या तर्फे आहे आणि आपण पण त्यांना कसा जास्तीत जास्त सोयीस्कर करून कसं देऊ शकतोय त्याच्यावर आपण भर देतोय. जवळपास 13,000 मालमत्ता यांना आपण जप्तीचे नोटीस जारी केले होते. त्याच्यापैकी 10,000ची अंमलबजावणी पण आपण केली आणि 2,000 पेक्षा जास्त मालमत्तांना आपण सील पण केला. तर एक प्रकारे कॅरेट आणि स्टिक पॉलिसी वापरायचा आपण प्रयत्न केलेला, ज्याच्यामध्ये लोकांना कन्व्हिनियन्स सुद्धा देण्यात आली. शासनाच्या तर्फे एक मोठा निर्णय आपला शास्ती कर माफीचा घेण्यात आलेला आहे. त्याचा सुद्धा लोकांना डेफिनेटली त्याचा फायदा पण झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे मूळ करण्याचा भरणा सुद्धा लोक करत नव्हते ते पण आपल्याला त्याचा एक त्याच्यामध्ये इफेक्ट आणि बेनिफिट याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. किती जमा झालं सर मूळ कर भरणा? जे आपला शास्ती करचा जे मूळ कराचा भरणा 170 कोटीचा झालेला. किती लोकांनी लाभ घेतला शास्ती कर? जवळपास 31,311 एवढे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जी वाढ झाली नेमकी कारण काय असेल? प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढचे काही मल्टिपल कारण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला जे चालू करची जी वसुली आहे ती चांगली झाली. लोकांना आपण कन्व्हिनियन्स द्यायचा प्रयत्न केला. काही प्रमाणात शास्ती करायचा जे निर्णय आला त्याच्यामुळे आपण काही लोकांना आणू शकलो. याच्या व्यतिरिक्त आपण आमच्या बांधकाम विभागाचा आणि प्रॉपर्टी टॅक्सचा डेटा सुद्धा आता मॅचअप करतोय. जे लोक बांधकाम परवानगी घेतात त्यांना आपल्या नेटमध्ये आणणे, त्यांना इमिजिएटली प्रॉपर्टी टॅक्स चालू करणे. काही लोकांचा आपण आमच्या विभागाच्या तर्फे सुद्धा शोध मोहीम घेतली होती ज्यांच्या असेस नाही. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे असतो जे मी मागच्या वेळी पण ब्रीफ केला होता.
एकतर प्रॉपर्टी टॅक्सचा दर वाढवणे, तो आपण डिसाईड केला की आपण पुढच्या वर्षी करणार नाही. दुसरा आपला आहे बेस वाढवणे, बेसवरच आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. पुढच्या वर्षी सुद्धा अजून चांगल्या रीतीने कसा एक सर्वे करून आपण कसा प्रॉपर्टीजला शोधू शकतो, अनअसेस प्रॉपर्टीजला कसा शोधू शकतो, आणि जे प्रॉपर्टीज अंडर असेस्ड आहे त्यांना अंडर असेस पासून नॉर्मल असेसमेंट जे त्यांचा असला पाहिजे तिथपर्यंत कसा आणू शकतोय, तो पण एक आपण याच्यामध्ये आमचा एक ध्येय म्हणून याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि पुढच्या वर्षी आपण करण्याचा तो प्रयत्न करतोय. कर भरण्या संदर्भात काय आमदार आहेत, आमदारांनी काय नगरसेवक हे आपल्याला भेटले, त्याच्यामध्ये दंडामध्ये काही सवलत द्यावी किंवा काही या संदर्भात आज रोजीपर्यंत आपण तसा काहीच निर्णय घेतलेला नाहीये. त्यांनी तशी डिमांड केलेली आहे, लोकांच्या वतीने त्यांनी एक डिमांड त्यांची केलेली आहे. आज रोजी जे आपला 2% जे आपला ऍक्ट प्रमाणे जे निर्णय तोच आपण त्याला राबवतो. सर्वसामान्यांची थकल्यानंतर त्यांना जप्तीची नोटीस जाते, कारवाई होते, अनेक शासकीय ऑफिसेसकडे क्लॅरिफाय करतो. गॉट द पॉइंट. शासकीय कार्यालय आणि मध्ये पण काही 2-3 तुमच्यापैकी लोकांचा मला फोन पण आला, त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं शासकीय कार्यालयाची थकबाकी आणि प्रायव्हेट माणसाची थकबाकीमध्ये एक बेसिक डिफरन्स असतो. प्रायव्हेट माणसाची जी थकबाकी आहे त्याची अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच प्रायव्हेट माणसाची असतो. शासकीय जे कार्यालयाची थकबाकी आहे ते बऱ्याच वेळा शासकीय कार्यालयांना शासनाच्याकडून ग्रांट येणे, त्यांना ऑफिस एक्सपेंडिचर येणे, काही वेळा या वर्षाचा ग्रांट पुढच्या वर्षी सुद्धा येतोय, त्याच्यामध्ये सुद्धा लॅग राहतोय, त्याच्यामध्ये सुद्धा डिले राहतोय. म्हणून बरेच वेळा तो डिपेंडेंट शासनाचे ग्रांट म्हणजे त्या विभाग, समजा तुमचा पोलीसचा विभाग असेल, तुमचा आपला मेडिकल डिपार्टमेंट स्टेटचा असेल किंवा इतर जे काही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तर डेफिनेटली त्यांचा ते ओपिनियन आहे. पण आपण तो पण खूप अग्रेसिव्हली यावर्षी घेतलेला आहे. मी स्वतः जे आपले शासकीय कार्यालय जे 10 ते 12 जे टॉपचे आपले आहे त्यांचे सर्व हेड्सची मी स्वतः बोललेलो आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा हालचाल त्यांनी केलेली आहे. वी आर ट्राईंग टू कोऑर्डिनेट. अजून एक जे मुद्दा मला तुमच्या मार्फत सर्वांना सांगायचा आहे, नेहमी एक अशी पद्धत किंवा एक्सपेक्टेशन असतो की 31 मार्च आला आणि आता कारवाई थांबणार आहे. आम्ही यावर्षी कारवाई थांबवणार नाही. ज्या लोकांचे थकबाकी मागच्या वर्षाचे राहिलेले आहे ती आमची कारवाई याचे पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. ऍक्ट मध्ये कोणत्याच ज्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन नसतो की 31 आला आणि 1 एप्रिल पासून निवांत आणि पुढच्या वर्षी मार्च मध्ये बघायचं, तसं काहीच मुद्दा नसतो. पण तो एक जनरल ट्रेंड असतो. आपण तो निर्णय घेतलाय की आपण यावर्षी ती सतत कारवाई सुरू ठेवणार आहोत, जे विशेषतः पुढच्या वर्षाच्या लोकांच्यासाठी चालू वसुलीसाठी टाइम असतो. पण जे आपले एरियर ज्यांनी भरलेलं नाहीये, ज्यांचा थकबाकी वसूल झालेली नाही, त्यांच्यावर आपण मात्र आमचा संपूर्ण हे सुरू ठेवणार आहोत. सर टाटा मोटर्स अच्छा, एक तो क्लॅरिफाय करतो. बरोबर आहे. मूळ कराचं जे भरणं आहे शास्त्रीय कराचं ते 23,500 भरलं आहे. फायदा 31,311 त्या डिसिजनचा झालेला होता. टाटाचा जे मुद्दा आहे, टाटाचा जे पेंडिंग मुद्दा आहे जवळपास 140-150 कोटीचा ऑलमोस्ट वी कॅन से, त्याच्यामध्ये जे आम्ही जे असेसमेंट केलेलं आहे आणि जे टाटाचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाकडे दाद मागितली होती. कोर्टामध्ये तो निर्णय पेंडिंग आहे. आपण मध्ये टाटाला आमच्याकडे एक चर्चासाठी सुद्धा बोलवलं होतं, हे बघण्यासाठी काही लिगल याच्यामध्ये न जाता तर दोन्ही ऑर्गनायझेशनच्या मध्ये काही अंडरस्टँडिंगच्या प्रमाणे होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस आहे आमचे इंटरप्रिटेशन आणि त्यांच्या इंटरप्रिटेशन मध्ये. तो इंटरप्रिटेशन ते कोर्टाला मांडतील, आम्ही आमचा मांडणार आहोत. एकदा कोर्टाचा निर्णय त्याच्यामध्ये फायनल झाला की विच एव्हर साइड द केस गोज, आय थिंक विल बी ऍक्टिंग ऍज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द ऑनरेबल कोर्ट. याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग जे आहे त्यांचं जवळपास 700 कोटीचा आपला जे लक्ष होता त्याचे अगेन्स्ट 722 कोटीची याच्यामध्ये वसुली झालेली आहे. तो एक आपला याचा पुढचा मुद्दा असतो. सर, अनधिकृत होल्डिंग ज्यावेळी लोकल बॉडी होती त्यावेळी तर सुमार प्रमाणात होते, पण आता प्रशासन राजे त्या काळातही गल्लोगल्ली पावली अनधिकृत होर्डिंग दिसत आहेत, बोर्ड दिसत आहेत, टेक दिसत आहेत, याच्यावर काहीच कारवाई होत नाही. फुटपाथवर देखील लावली, काहीच कारवाई होत नाही. तो पण मी मान्य करणार नाही. संपूर्ण परफेक्ट आहे तो पण मी त्याची हमी भरणार नाही. आपण इट इज लाईक अ रॅट अँड कॅट गेम, इफ आय कुड यूज दॅट वर्ड इन अ लिटल बिट ऑफ अ लूज सेन्स.
पण त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी कारवाई करत राहतोय. कारवाई होत नाही तसं अजिबात नाहीये. तुम्ही आपला बीबीजीचा जे आपला सेंटर आहे तिकडे जाऊन जर बघितला, जे आपण प्लास्टिक टू ऑइल जे बनवतोय मोशीमध्ये, त्या ठिकाणी सगळे आपले फ्लेक्स मध्ये झालेली कारवाईचेच सगळं माल आपण तिकडे पाठवतोय, ज्याला आपण पेलेट्स किंवा ऑइल मध्ये कन्वर्ट करतोय. पण येस, डेफिनेटली तुमचा जे सजेशन आहे तो अगदी मान्य आहे, रास्त आहे की याच्यामध्ये अजून इंटेन्सिफाय करून 100% त्याच्यामध्ये कसं आपला करता येईल. दॅट आय कॅन एक्सेप्ट इट. कॅट आणि रॅट मध्ये महापालिका कॅट आहे की आता मी म्हटलं तो आता एक प्रकारे स्लिप ऑफ टंग झालेला आहे. आय होप टुमॉरो इट इज नॉट कॅट अँड रॅट इन द हेडलाईन्स. महापालिका की मध्ये जास्त ते केले असते. आता ते कोणालाच सांगणं बरोबर राहणार नाही. बरेच असे व्हिडिओज असं आहे ते कॅट भिंती रॅट भिंती घालते त्याला. सो इट इज अप टू युअर इंटरप्रिटेशन. सर 31 मार्च नंतर घर भरणाऱ्यांना शास्ती माफ होणार की नाही? ज्यांनी आज भरला नाही पण उद्या भरणार, त्यांना तो शास्ती अनधिकृत बांधकामाला लागलेला तो तसंच राहणार की माफ होणार? आपण तो विचार करतोय त्याला पुढे थोडा एक्सटेंड करायचा, ज्याने आतापर्यंत भरलेलं नाही. शासनाचं जे GR आहे तो 3 मार्च जेव्हा शासनाचा GR आला तिथपर्यंतचे जे आपली अनधिकृत प्रॉपर्टीज आहे त्यांच्या संदर्भातला आहे. आपण डेफिनेटली सर्वांना आग्रह याच्यासाठी धरला होता की त्यांनी आता पण भरला नाही तर ते 2%चा मुद्दे संपत नाही. तो पुढे लोकांना असं वाटतंय की 2% का लावला जातोय, जेव्हा की ते 2% त्यांनाच लावला जातोय जे आपला चालू खर्च भरणा करत नाही. म्हणून आपण लोकांना घाई करत होतो की तुम्ही 31 मार्च पर्यंत करा. हे आपला विचारधीन आहे, त्याच्यामध्ये आपण थोडासा त्यांना वाढ करून देणार आहोत. सर, बिल्डिंग परमिशनचा रेव्हेन्यू का कमी झालं सर? मागच्या वर्षी 1000, मागच्या वर्षी पियुष जे 1000 कोटी होता त्याच्यामध्ये तुम्ही जर मागचा त्याचा जर ट्रेंड बघितला, फिगर आपला जो 2018चा जर तुम्ही बघितला 18-19 508 कोटी होता, 19-20 651 कोटी, 20-21 380 कोटी. तो डेफिनेटली तो कोविडमुळे खालवला गेला. त्याच्यानंतर 21-22 मध्ये 1030 कोटी. तर दोन्ही वर्षाचा तुम्ही जर कंबाईन केला तो इट कम्स टू रफली अबाउट 650 करोड. सो द पेंट अप डिमांड ऑफ 2021 प्लस UDCPR इम्प्लिमेंटेशन, ज्याच्यामध्ये FSI वाढल्यामुळे बरेच लोकांनी सुधारित बांधकाम परवानगीसाठी अप्लाय केला, त्याचा एक आपला जे संपूर्ण बॅकलॉग होता तो 21-22 मध्ये क्लिअर झालेला आहे. पण तरी पण तुम्ही कोविड इयर्सचा जर केला ऍव्हरेज, इट स्टील कम्स टू 630-640 करोड. So yes, in terms of hard figures, it looks like it is going down from 1030 to 722. But in terms of the average, if you look, it has gone up by about 70 to 80 crore. बजेटला मंजुरी जीबीची तेव्हाच झालेली, त्याच दिवशी झाली. त्याच दिवशी आपण स्टँडिंग प्लस संध्याकाळी जीबी असा दोन्ही ठेवलं. सर, नवी दिशा अंतर्गत ज्या ज्या महिला बचत गटांना कामं दिलेली आहेत, तर फळ प्रभागामध्ये ज्या महिला बचत गटांना कामं दिली होती अशा बऱ्याच महिला बचत गटांचे पेमेंट 3-3, 4-4 महिने दिले नाही आणि त्यांच्याकडून ते कामं काढून परत ठेकेदारांना देण्याचं काम चालू आहे. समर्थ महिला बचत गट आणि तुम्ही म्हणता त्याला आपण चेक करून घेऊ शकतोय. एक थोडासा आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे, जरी आपण महिला बचत गटांना सांगतोय प्रत्येक बोर्ड सुद्धा एकसारखी नसतो. आता आय डोंट नो वेदर इन दॅट स्पेसिफिक केस खरं काही प्रॉब्लेम होता, बिकॉज आपण सुरुवातीपासूनच सर्व झोनल अधिकारीला मी सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये गट निवडताना सुद्धा खूप काळजीपूर्वक गट निवडला पाहिजे. ज्याची तेवढी कपॅसिटी असली पाहिजे, तेवढी युनिटी त्यांची तेवढी स्ट्रेंथ असली पाहिजे, तेवढा एक कम्युनिटी ओनरशिप त्यांची असली पाहिजे, जेणेकरून ते टॉयलेटला मॅनेज करू शकणार आहे. बट वील टेक युअर फीडबॅक ऍट इट्स स्पेस. जर काही डिले असेल तर आपण त्याला 100% विल ट्राय टू फिल अप द गॅप. बांधकाम विभागाला आपण बिल्डरांना परमिशन देत आहे, तर ते बिल्डर लोक आपले महानगरपालिकेचं पाणी वापर करतात, त्याच्याबद्दल काय? जर ते इलिगल वापर करत असाल तर आपण कृपया स्पेसिफिक केसेस जर सांगितलं तर त्याच्यावर आपण कारवाई करू शकतोय. याचे पुढे जाऊन आता आपला एक आमचा प्लॅन आहे जे आपण यावर्षी त्याला ऍक्टिव्हेट करतोय, ज्याच्यामध्ये आपला जर वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काही बॅकवॉशचं पाणी आहे किंवा याच्यानंतर आपला जे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा आता चारोलीचा आपला प्लांट ऍक्टिव्हेट आहे, चिखलीचा आता प्लांट आपण पुढे ऍक्टिव्हेट करणार आहोत.
कसारवाडीचा थोडासा मोठा प्लांट आहे, तर त्याच्या फायनान्शियल मॉडेल काय ठेवायचं ते आपण आता विचार करून तो काढणार आहोत. याचे पुढे जाऊन ते आमचं नियोजन आहे की त्यांना त्यावेळी बांधकामचे यांना आपण सर्वांना कंपल्सरी करून त्यांनी तो टर्शरी ट्रीटेड वॉटरच वापरायचा, तसा आम्ही त्याच्यावर निर्णय घेतो. पण काही स्पेसिफिक केस असेल तर तुम्ही सांगा, आपण कारवाई करू शकतो. सर, थोडा वेगळा प्रश्न आहे की 2-2.5-3 वर्षापूर्वी प्राधिकरण बरखास्त झालं आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी ते आपल्याकडं घेणार होतो आपण, तर त्या प्रॉपर्टीज आपल्याकडे वर्क करण्यासाठी आपण काही पथक वगैरे काय नेमणार होतो, तर ती कुठपर्यंत आली त्या संदर्भात काय माहिती? इमिजिएट रिस्पॉन्स नाहीये माझा, पण जे पीएमआरडीए आणि पीसीएमसी मध्ये जे डिव्हिजन करण्यात आलं त्याच्यामध्ये जे काही समजा काही प्रमाणात एनक्रोच प्रॉपर्टीज किंवा काही प्रमाणात जे लीज झालेली प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये ऑलरेडी बिल्डिंग हे झालेलं आहे ते ऑलरेडी आपल्याकडे ट्रान्सफर झाले. त्यांना असा वेगळा ताबा घ्यायचा काही गरज नाहीये. त्यांचा जेव्हा जेव्हा लीज रिन्युअल येतोय, ओनरशिपचा त्याच्यामध्ये चेंज होतोय, ते आपल्या विभागाच्या मार्फत करण्यात येतो. याच्या व्यतिरिक्त जे ओपन स्पेसेस आहेत ते सगळेचे सगळे पीएमआरडीचे कडे, तर त्यांना सुद्धा आम्हाला काही ते कन्सर्न नाहीये, तो पीएमआरडीचा कन्सर्न आहे आणि ते त्याच्याप्रमाणे पीएमआरडी 100% शुअर कारवाई करत असणार. सर कचराकुंडी विरहित जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये स्लम एरियामध्ये त्याचा गोळीबार उडालायचा, कारण लोकांनी जे रस्त्याला कचराकुंडी बनवले, तर त्यासाठी आपल्याला करून काय कारवाई होणार आहे का? आता अगेन हा एक असा मुद्दा आहे जीव्हीपीचा. आता तुम्ही मध्ये मध्ये काही तुमच्यापैकी काही लोकांनी आपले जीव्हीपी जे आपण कन्व्हर्ट केले त्यांना कव्हर सुद्धा केलेलं आहे. मध्ये काही आपण मशरूम्स बनवले, काही आपण आपलेच टाकाऊ वस्तूपासून काही आपले साहित्य बनवून त्यांना सुद्धा लावलं. सो इट इज अगेन वन ऑफ द पॉइंट्स वेअर इट इज समवेअर एक कुठेतरी एक थोडा कल्चरल विषय पण आहे. एक कल्चरल विषय आणि एक एफिशियन्सीचा विषय आहे. एफिशियन्सी कशाची एफिशियन्सी? आमची गाडीची वेळेवर पोहोचणे, ज्या दिवशी पोहोचायची त्या पोहोचणे. त्याला सुद्धा आपण आता थोडासा 100% त्याला ट्रॅक करतोय. ICCC मध्ये आपण जीपीएस, प्रत्येक व्हेकल मध्ये जीपीएस आहे, त्यांना आपण ट्रॅक करतोय. जर तो त्या दिवशी पोहोचला नाही त्या ठिकाणी तर ऑल्टरनेट व्हेकलचे अरेंजमेंट करणे, ते पण आपला प्रत्येक झोनचा एक माणूस आपला ICCC मध्ये बसून तो कोऑर्डिनेट करून घेतोय की तो गाडी पोहोचायची होती ती पोहोचली का नाही. तर काही वेळा त्याच्यामुळे सुद्धा, पण आम्ही मागे पण लोकांना आवाहन केलं होतं, आज पुन्हा तुमच्या मार्फत आवाहन करतो की यावेळी जर असं असेल तर लोकांनी त्याचा एक काही वेगळा हे ठेवला पाहिजे. कोणी जर जॉबवर जात असेल तर तुमच्या शेजारच्या माणसाला रिक्वेस्ट केली पाहिजे, जेणेकरून घंटागाडी जरी थोडाफार मागे पुढे राहिली तरी तुमच्या कचरा कुंडीमध्ये टाकू नये. पण दॅट इज अगेन समथिंग विच इज अन ऑनगोईंग प्रोसेस. वी आर ट्राइंग टू एंड ऑल जीव्हीपीज. वी हॅव बीन लार्जली सक्सेसफुल. तरी पण थोडा राहिलेले त्यांना आपण करण्याचा प्रयत्न आमच्या वतीने करतोय. प्रॉपर्टी टॅक्स मागच्या बाबतीतला एक प्रश्न तसाच राहून गेला तुमच्या चर्चेतून की आता उद्यापासून 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे, तर मागच्या ज्या काही लोकांनी पैसे भरले नाहीत मूळकर, त्यांना तुम्ही शास्तीकरासह मूळकर लावणार काही उद्यापासून पुढे? आता तो शास्तीकर शासनानेच माफ केलेला आहे, तर आम्ही शास्तीकर त्यांना लावू शकत नाही. शासनाने एकच अट ठेवली होती की 3 मार्चच्या आधीचे जे आपले बांधकाम आहे त्यांना शासनाने दिली. आपण 31 मार्च दरवेळी का सांगतोय? जेणेकरून त्यांना पुढे दंड होऊ नये. तो वी विल बी गिव्हिंग देम सम एक्सटेन्शन फॉर फिलिंग अप दॅट मूड करावं. सर, केएसपी जवळ भोला हॉटेल आहे, त्याच्या समोर व्हिडिओ काढलेला आहे. लाखो पाणी आता गेला असेल कितीतरी, आणि हे आपल्या महापालिकेचा जुगाड आहे, तुम्हाला मी सेंड करू शकते. आणि ज्या विभागात येतो अविभाग अझोन, तरी पण फोन करून सांगितलं, जाऊन सांगितलं. ठीक आहे मॅडम, आपण त्याची नोंद घेऊ आणि वी ट्राय टू. 2 दिवस झाले सर. नो प्रॉब्लेम, वी ट्राय टू रेक्टिफाय. आता भामास्केटचा प्रश्न विचारला, मी सांगणार होतो, आता तुम्हाला सांगून देतो. आय वॉज वेटिंग कोई तो प्रश्न पूछेगा, तो वो प्रश्न आ गया. तर आपण आता जे या आठवड्याची जे स्थायीमध्ये आपण भामास्केटचे याला मंजुरी दिलेली आहे, ते जे आपलं भामास्केटचा जे आज रोजी जे प्रकल्प आहे त्याचे 2 पार्ट आहे. एक पार्ट आहे हेडवर्क्सचा काम, एक पार्ट आहे पाईपलाईनचं काम. पाईपलाईनचं काम आपण खूप अग्रेसिव्हली घेतोय. डिव्हिजनल कमिशनर सरांच्या स्तरावर सुद्धा एक बैठक झालेली. त्याच्यानंतर आपली 6 ते 7 एजन्सीज आहे, PWD, इरिगेशन, MIDC, फॉरेस्ट, NHAI,
नंतर कलेक्टर ऑफिस आणि आम्ही असं 6 ते 7 एजन्सीचे सोबत कोऑर्डिनेट करून ते पाईपलाईनचं काम आपण वॉर फुटिंगवर घेतलेलं आहे. त्याच्या सोबतच आता आपण जे याला टेंडरला मंजुरी दिलेली आहे भामास गेटचं, त्याला सुद्धा एकदा क्लॅरिफाय करून देतो, बिकॉज त्याच्यामध्ये पण बराच तुमच्या सुद्धा कन्फ्युजन आहे. पहिली जी आपली निविदा आपण भामास गेटची काढली होती ते 167 MLDची आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आंध्राची 100 MLDची आहे. 167 MLDची जी आपली जी निविदा होती फक्त सिव्हिल वर्क्सची निविदा 30/12/2021 काढण्यात आली होती. त्या निविदामध्ये फारसा जास्त आपल्याला प्रतिसाद भेटला नाही. एकच माणूस आला आणि त्याला पण तो टेक्निकली बाद झाल्यामुळे त्यावेळी आपल्याकडे 28/7/2022 आपण पुन्हा याची निविदा काढली. जे कन्फ्युजन तुमच्यापैकी बरेच लोकांना आहे की आधी एवढी रक्कम होती नंतर एवढी का वाढली, त्याचं कारण एवढाच आहे की सुरुवातीला जी निविदा काढण्यात आली तो फक्त सिव्हिल वर्क्सची होती, म्हणजे इनटेक वेल बनवणे आणि इतर जे सिव्हिल वर्क आहे. त्याच्या नंतरची निविदामध्ये आपलं स्काडाचा सिस्टम, इन्स्ट्रुमेंटेशन, आपला इलेक्ट्रोमेकॅनिकल जे आपले कॉम्पोनेंट असतो, म्हणजे आपली पंपिंग मशीनरी आणि इतर अनुषंगिक जे काम आहे त्यांना सर्वांना एकत्रित एक आपण त्याच्यानंतर टेंडर 28/7/2022 काढण्यात आलं. त्या टेंडरचे प्रमाणे आपण जे निविदा आली त्याच्या आधारावर आपण जे फायनान्शियल ओपनिंग आहे ते 23/11/2022 फायनान्शियल कोटा त्याचा उघडला. त्याच्यामध्ये एक जे आपला मध्ये कंप्लेंट आलेली ब्लॅकलिस्टिंगच्या संदर्भात, एक लिटिगेशन हिस्ट्रीच्या संदर्भात, त्याला मागच्या वेळी पण मी तुम्हाला ब्रीफ केलेला की आपण त्याला तपासतोय. एकदा तुमचे माईक ऑफ करा ना, थोडा एको होतोय. एक मिनिट मला एकदा ब्रीफ करू द्या. तुमचा माईक ऑफ करा. त्याच्यासाठी जे तुमच्याकडे SI पाहिजे त्याची संख्या इतकी कमी आहे. 45 SI असतील आणि ते 64 पाहिजेत. किमान 64 वॉर्ड आपले म्हणजे 128/2 म्हटलं तर तुमच्याकडे ते 20 कमी आहेत. ठीक आहे, ते काळजी घेऊ. तुम्ही ते कधी भरणार? घेऊ काळजी आणि ते सांगू आम्ही तुम्हाला. त्याच्यामध्ये काही लोकांनी लिटिगेशन हिस्ट्री आणि ब्लॅकलिस्टच्या संदर्भातले याच्यामध्ये मुद्दे काही रेज केले होते. ते ब्लॅकलिस्टिंगच्या संदर्भात काही आम्हाला वेळ गेला, बिकॉज 2-3 जे आपला एजन्सीज त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक मध्य प्रदेशची एजन्सी होती. आपण त्यांना स्पष्टपणे आपण विचारणा केली. त्यांनी म्हटलं की आम्ही ब्लॅकलिस्टिंग न केलेली नाहीये. त्यांना सस्पेंड केलं होतं 1 वर्षासाठी आणि तो 1 वर्षाचा सस्पेन्शन जेव्हा संपला त्याच्यानंतरच आपला जे फायनल टेंडर आहे तो झालेला, म्हणून तो आपला ब्लॅकलिस्टिंगचा मुद्दा त्याच्यामध्ये काही रास्त मला वाटला नाही. याच्या व्यतिरिक्त एक लिटिगेशन हिस्ट्रीच्या संदर्भातला मुद्दा होता. लिटिगेशन हिस्ट्रीच्या संदर्भातला आपण त्याच्यामध्ये जवळपास 2 हायकोर्टचे लॉयरचे कडून सुद्धा याच्यामध्ये आम्ही ओपिनियन घेतलेला आणि त्यांचे जे ओपिनियन मध्ये जे आलेलं आहे आणि ते वेळोवेळी सुप्रीम कोर्टची जे जजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये असेन्शियल वर्सेस नॉन असेन्शियल कंडिशन, ज्याचा जे असेन्शियल म्हणजे त्याची टेक्निकल कपॅसिटी, त्याचं फायनान्शियल टर्नओव्हर ते असणं गरजेचं आहे आणि काही नॉन असेन्शियल कंडिशन. नॉन असेन्शियल कंडिशन मध्ये सुद्धा जे लिटिगेशन हिस्ट्रीमध्ये काही थोडा वर खाली झाला तो आपले कामाला एवढा इफेक्ट करतोय काय, प्लस त्याच्यासोबतच पब्लिक इंटरेस्ट, विशेषतः जे आपले संपूर्ण महानगरपालिकामध्ये जे पाणीचे जे तीव्र मुद्दा आहे, ते माझी दर प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचा पण मुद्दा राहतो, लोकांचा पण मुद्दा आहे, ते 100% त्याला आपण ठेवून हे निर्णय घेतलेला आहे. तो जे निर्णय आपण घेतला होता त्याच्यामध्ये फायनान्शियल ओपनिंगच्या नंतर 39.24% एवढा जास्त दराने भरण्यात आला होता. त्याचा पण बराच उहापोह आपले मीडियामध्ये पण झालेला आहे, ते आपल्या कंप्लेंट मध्ये पण आला होता. त्याला आपण नॉर्मली जसं आपण नेगोसिएशनचं पत्र देतो, नेगोसिएशनच्या पत्राच्या नंतर त्यांनी 22.69 एवढा त्यांनी कमी करून त्याच्यामध्ये नेगोशिएट केलेला. याच्या नंतरचा जो मुद्दा आहे, आपण जेव्हा टेंडर जे पब्लिश केला होता त्यावेळी जे आपला DSR होता तो 21-22चा DSR होता. जुलै 2022 मध्ये 22-23चा जेव्हा DSR आला आणि त्या नवीन DSRचे प्रमाणे जे वाढलेले दर, जे शासनाने जे आपल्या वेळोवेळी वेगवेगळे आयटमचे जे दर वाढवले त्याचा जर आपण विचार केला तर 21-22 आणि 22-23चे DSR मध्ये जवळपास 17%चा फरक आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे जे 22% आपल्याला मूळ एस्टिमेटच्या प्रमाणे दिसतोय. जर आपला लेटेस्ट DSR प्रमाणे बघितला आणि तीच एक्सेप्टन्स लिमिट नॉर्मली प्रत्येक टेंडरमध्ये फक्त महानगरपालिका नाही, MJP पासून PWD तेच आपल्या शासनाच्या धोरणप्रमाणे आमची प्रॅक्टिस आहे. जर बदललेला DSR असतो तर जे बदललेला DSR त्याचे प्रमाणे आपण बघतो किती वर खाली आहे, म्हणून तो आपला 17%चा डिफरन्स असल्यामुळे तो आता 22% वरून ऑलमोस्ट आता 4.26% जास्त आहे, जे की आपली 5%ची आपली लिमिटमध्ये सुद्धा बसतो.
असाच प्रकारचं काम पुणे महानगरपालिकेने पण केलं होतं भामा स्केअरमध्येच, आणि तो आमच्या आधी झालेला. आता आमची पण अशी संपूर्ण याचे मागे एक भूमिका अशीच आहे की लवकरात लवकर हेडवर्क्सचं काम सुरू व्हावं, याच्या सोबतच पाईपलाईनचं काम सुरू व्हावं. पुणे पणचा पण जे टेंडर झालेला तो पण बराच वर आलेला होता. तुमच्यापैकी जे ग्यासू लोक आहे तो थोडा माहिती काढू शकताय, पण तो प्रत्येक महानगरपालिकेचा वेगवेगळा सिस्टम असतो. पण आपल्याकडे जे फायनल आमची जे एक्सेप्टन्स लिमिट आहे दॅट इज 4.26% ओव्हर अँड अबव्ह दी एस्टिमेट which is the revised estimate as per 22-23 DSR. याच्या व्यतिरिक्त आधी आपण या कामाला महानगरपालिकेचे फंडातून घेत होतो. त्याच्यानंतर आपण याला अमृत 2 मध्ये शासनाच्याकडे प्रपोजल मागच्या वर्षी पाठवला. शासनाने त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये त्याला मंजुरी पण दिली. शासनाने त्याची टेक्निकल सँक्शन सुद्धा पुन्हा एमजीपीच्या मार्फत करायला सांगितलं गेलं, जे की आधी आपल्या सिटी इंजिनियरच्या मार्फत टेक्निकल सँक्शन झालेलं होतं. एमजेपीने सुद्धा जे आमचं टेक्निकल सँक्शन सिव्हिल प्लस इलेक्ट्रोमेकॅनिकल टोटल जे काम होतं त्याची टेक्निकल सँक्शनला त्यांनी शिक्कामोर्तब केलेला, आणि जे आता करंट आपलं काम आहे ते आपण एमजेपीची टेक्निकल सँक्शन घेऊन सुद्धा शासनाच्याकडे एचपीसी मध्ये सुद्धा त्याला आपण दाखल करण्यात आला होता चीफ सेक्रेटरी सरांच्याकडे जो असतो, आणि एचपीसीने सुद्धा त्या संपूर्ण एस्टिमेट आणि संपूर्ण कामाला सुद्धा मंजुरी दिली होती. तो ओव्हरऑल आय थिंक वी हॅव एक्सेप्टेड दॅट बिड, आणि आता याच्यानंतर लवकरात लवकर आपण त्याचा हेडवर्कचं काम सुरुवात करणार आहोत. जसं मी तुम्हाला ब्रीफ केला, पाईपलाईनचं काम ऑलरेडी सुरू आहे. बरेच एजन्सी असल्यामुळे सर्वांची कोऑर्डिनेशन मध्ये वेळ जातोय, पण आता बऱ्यापैकी ते सगळं लाईनअप आहे आपला फॉरेस्ट पासून MIDC आणि सगळे आपले जे एजन्सीज आहेत, आणि त्याच्याप्रमाणे लवकरात लवकर काम करण्याचा आपण याच्यामध्ये मुद्दा असा होता की त्या ठेकेदारांनी टेंडर भरताना काही माहिती लपवलेली होती, आणि ती माहिती लपवल्या संदर्भात आपण जो कायदा विभागाचा अभिप्राय घेतला त्याच्यामध्ये कायदा विभागाने सुद्धा तसं आपल्याला दिलेलं होतं की त्यांनी कायदा विभागाने तसं दिलेलं नाहीये. जे माहिती लपवली तीच तुम्हाला सांगितलं, लिटिगेशन हिस्ट्री दिलेलं नाही. नाव फॉर एव्हरी टेंडर स्पेसिफिकली कीपिंग द लार्जर पब्लिक इंटरेस्ट इन माइंड, वी हॅव टू सी वेदर फॉर एव्हरी थिंग शुड आय और शुड आय नॉट कॅन्सल. याच्यामध्ये वेळोवेळी प्रत्येक सुप्रीम कोर्ट पासून हायकोर्टनी पण याच्यामध्ये जजमेंट दिलेली आहे की एक मायनर गोष्टीसाठी सुद्धा जर टेंडर कॅन्सलेशन झाला तर दॅट विल ऑल्सो बी समवेअर सबवर्जन ऑफ द जस्टिस. देअरफॉर सुप्रीम कोर्ट ओनली हॅज डिवायडेड इट इंटू 2 पार्ट्स. वन इज अ असेन्शियल कंडिशन, वन इज अ नॉन असेन्शियल कंडिशन. तर जे आपण हायकोर्टचे आमचे लॉयर्सचे मार्फत जे याच्यामध्ये ओपिनियन घेतलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लिटिगेशन हिस्ट्री ज्या प्रमाणाची त्यांच्या मार्फत माहिती देण्यात आलेली नाही ते आपल्या कामाच्या निमित्ताने नॉन असेन्शियल कंडिशन मध्ये बसतो, म्हणून तो त्याच्यामध्ये खूप कन्सिडर्ड डिसिजन घेतला. सर भामास्करच्या कामामध्ये त्याच्यामध्ये नवला कुंभरे आणि देऊरुड पर्यंत आणि भामास्कर धरण ते नवला कुंभरे पाईपलाईनचं जे काम आहे ते पूर्णपणे स्टॉप आहे सध्या. शेतकऱ्यांनी नाही सर माझ्याकडे आकडेवर आहे, सांगतो. भूसंपादनाचा विषय असताना भूसंपादन झालेलं नव्हतं तरीही पाईपलाईन टेंडर काढण्यात आलं. सगळं सांगतो मी तुम्हाला. ते जे टेंडर आहे त्यावेळी पुणेचं जे काम करण्यात आलं त्यावेळी जे रोडचे बाजूला काम करण्यात आलं, तुम्ही जे म्हणता 2 टप्पे त्याचे आहे, आंध्राचा आणि हे दोन्ही नवला कुंभरेला येतात आणि तिकडून आपला खाली येत आहे. त्यावेळी जे काही अक्विजिशनचे जे मुद्दे होते आता आपण कलेक्टरला रितसर प्रस्ताव पाठवून तो अक्विजिशनचा मुद्दा सुद्धा हाती घेतलाय, त्याला सुद्धा आपण मार्गी लावणार आहोत. एक गावाप्रमाणे सुद्धा आपण आता चर्चा करतोय. इंदोरीचे गावाचे माझी ऑलरेडी बैठक झालेली आहे लोकांच्या सोबत. जांभुडीच्या गावाची लोकांची बैठक आता या आठवड्यामध्ये आपण घेतोय, जेणेकरून उद्या काम करताना त्या ठिकाणी काही विरोध येऊ नये. नॅचरल आहे एखादा वेळा एक स्ट्रेस राहतोय, म्हणजे शेतीच्यासाठी पाणी वर्सेस शहराचे पाणी आपला सिटीपेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही येतो. जे आपला संपूर्ण एक कॉन्फ्लिक्ट किंवा एक आपला हे जे स्ट्रेस असतो त्याला आपण तो एअरनीवर येऊ नये म्हणून आपण सर्वांना थोडं डेमोक्रेटिकली घेऊन चालतोय. तो कॉम्पोनेंट कमी एवढा जास्त कॉम्पोनेंट नाही, बराच कॉम्पोनेंट आपण रोडच्या बाजूलाच करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला जवळपास शेतकऱ्यांची जमिनीची गरज लागणार नाही. ज्या ज्या ठिकाणी गरज लागते त्या ठिकाणी आपला सेक्शन 49 जे आपला याचा पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भातला जे ऍक्ट आहे त्याच्या अखत्यारीत आपण ऑलरेडी कलेक्टर साहेबांना प्रस्ताव पाठवलाय. त्यांनी तो पुढे SLO ला सुद्धा दिलेला आणि त्याला कसा लवकरात लवकर करता येईल ते माझा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आपण एक टास्क फोर्स सुद्धा ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर 1 प्रदीप पाटील त्यांचे अध्यक्षतेमध्ये टास्क फोर्स केलेली आहे. दर 15 दिवसामध्ये प्रदीपच्या स्तरावर
आढावा असतो, महिना 2 महिन्यामध्ये माझ्या स्तरावर आढावा असतो, जेणेकरून आपल्याला संपूर्ण या कामाला पुढचे जवळपास 2 ते 3 वर्षामध्ये संपूर्ण घेता आला पाहिजे. दॅट इज द होल इंटेन्शन. जागेची काय परिस्थिती? जागेच्या संदर्भातला काही मुद्दा नाहीये. भामा आस्केटचा आंध्राचा आहे, तो आम्ही रिझॉल्व्ह करतो. जॅकवेलमध्ये झालं होतं सर, त्याच्यामध्ये जॅकवेलच्या कामामध्ये पण तक्रार झाल्या. जॅकवेलचं काम बोगस आहे, तिथल्या टेक्निकल जॅकवेलचं झालेलं नाही काम. नाही, टेंडरच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे मुद्दे दिले होते तेच मी तुम्हाला सांगायचा सगळा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक असेल तर ते मला विचारा. सर, उदरवाडी चिखली जो आपला एसटीव्ही प्लॅन चालू आहे तो नाल्यात चालू आहे. नाल्यात आपण 25 ते 30 पिलर टाकून चालू केलेलं काम आहे. म्हणजे अनलिगल काम आहे, तर तुम्ही कसं करताय ते अनलिगल काम? अनलिगल म्हणतो, इलिगल काम नाहीये तो. आपला जे UDCPR येण्याआधी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. मागे पण आपल्या NGTचा एक केस झालेला ज्याच्यामध्ये आपल्याला STPला थांबावा लागला होता. UDCPRच्या नंतर तो पोझिशन क्लिअर झालेली आहे. ब्लू लाईन मध्ये STPला परमिशन दिलेली आहे. तो ब्लू लाईन में STP इज अलाउड, इट इज नॉट इलिगल. सर, बाकीच्या तुम्ही घर बांधण्यात देणार का परवानगी? बाकीच्या लोकांना जर त्या नाल्यावर घर बांधायची कुदलवाडीचा थोडासा विशेष परिस्थिती आहे. घर बांधण्याची परवानगी आपण का देत नाही, त्याचे 2 कारण असतात. एक तर घराला नुकसान होऊ नये. आपण ज्या प्रमाणात बांधतोय त्याच्यामध्ये पाणीचा वेग, पाण्याचा संपूर्ण फ्लो बघून आपण त्याच्या स्ट्रक्चरली त्याला बांधतोय, जेणेकरून त्याला काही नुकसान येणार नाही. दुसरा, कुदलवाडीची परिस्थिती सुद्धा थोडीशी विशेष आहे. कुदलवाडीचे संपूर्ण पोल्युशनमुळे जे तुम्हाला पावनामध्ये मुळामध्ये नेहमी जे आपला प्रॉब्लेम राहतो, तो कुदलवाडीचा नाला त्याच्या प्रामुख्याने एक कारण आहे. म्हणून काही वेळा एक थोडासा डिफरंट सोल्युशन घ्यावं लागते. त्याचं तर तुम्हाला मला असं वाटते स्वागत केलं पाहिजे, बिकॉज आपण कुदलवाडीचे नालेवर हे करतोय. आता याला हे सांगणे की तुम्ही लोकांना थांबवताय आणि स्वतः बांधताय, थोडासा कुठेतरी ऍपल ऑरेंजेसला कम्पेअर करण्यासारखा आहे. सर, आपल्या 8 क्षेत्रीय कार्य करून त्याच्या कार्यालयामध्ये कर्मचारी ते गणेश घालत नाही किंवा सेवनं फिरतात. आता मग तुम्ही कोणावर कारवाई केली? कोणामध्ये कारवाई केली आतापर्यंत? ते क्षेत्रीय कार्यालयाचं मला काढावा लागेल. आपला स्टँडिंग सर्क्युलर आहे. तुमचा फीडबॅक घेऊन आपण पुन्हा एकदा स्ट्रिक्ट सूचना देऊ आणि याचे पुढे काही राहिला की त्याच्यावर कारवाई करू आपण. पण ते आपले स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे, ते त्याच्यामध्ये गणवेश घालण्याचे त्यांनी गाजलं पाहिजे. 1 मार्चपासून कचरा कर संकलन विभागाचं काम अतिशय चांगलं आहे आणि पॉझिटिव्हली सर आम्हाला पारदर्शकपणे रोज म्हणजे दिवसाआड का होईना ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या पोहोचवत असतात. पण बांधकाम नियंत्रण विभागाची काही माहिती मिळत नाही. आता तुम्ही सांगितलं म्हणून 722 कोटी एका शब्दात कळत. हीच विस्तृत प्रेस नोट त्यांना काढता आली असती तर तुम्ही त्यांना थोडी समज द्या. आज 31 मार्च आहे. ओके, तुमच्यापैकीच काही लोकांना सोबत घेऊन आपण प्रत्येक विभागामध्ये एक नोडल ऑफिसर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये त्याला ऍक्शन मध्ये यायला अजून थोडा वेळ लागतोय. आपण लवकरात त्याला ऍक्शन मध्ये आणणार आहोत. पण काही मीडियाचे पण आपण मित्रांना बोलवलं होतं, काही एक्सपर्ट्सला बोलवलं होतं. सर्व आपले नोडल ऑफिसर्सला पण ट्रेनिंग याच्यासाठीच दिलेली आहे की जे काही वेळा एक असा असतो की मीडियाला काय द्यायचं काय नाही द्यायचं, तो ट्रान्सपरंटली आपल्याला शेअर केला पाहिजे. ते आमचं पण ओव्हरऑल माझा पर्सनल धोरण आहे आणि आपण महानगरपालिकेचं पण धोरण घेतोय. तुमचं म्हणणं बरोबर है. XYZ डिपार्टमेंट तो वी आर ऑल्सो ट्राइंग टू सी के प्रॉपर्टी टैक्स डिपार्टमेंट की तरफ से उनको थोड़ा ट्रेनिंग देके अजून कसं चांगलं करू शकतो. बट वी आर ट्राइंग, आय एम ट्राइंग टू सेटअप अ सिस्टम ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या नोडल ऑफिसरचा आम्ही तुम्हाला यादीच देणार आहे आणि तो माणूस त्या विभागाची माहितीसाठी जबाबदार. सर, 1 एप्रिलपासून जनता संपर्क विभाग आहे, तो जनता संपर्क विभागच पुनर्रचित करण्याची गरज आहे. मुळात सर्व गोष्टी ते बऱ्याच वेळपासून. सर, 1 एप्रिलपासून सोसायटी आणि सामान्य नागरिकांचं कचऱ्याचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात? 1 एप्रिलपासून नियोजन काहीच वेगळा नाहीये. मागे जे आपण एक भूमिका ठेवली होती की सोसायटीजनी स्वतःचा जे ओला कचरा आहे त्याची विल्हेवाट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलचे प्रमाणे लावायची आमची अपेक्षा होती. त्याच्यामध्ये 100% मला पण जाणीव होती की त्याच्यामध्ये काही वेळ जाणार आहे. इमिजिएटली असं बटन नाहीये की मी आज बटन ऑन केलं आणि उद्यापासून सगळा ओला कचऱ्याचा होणार. म्हणून पालकमंत्री साहेबांच्या सोबत जे बैठक झाली, सर्वांचा ओपन ओव्हरऑल सर्वसमावेशक विचार करून आपण असा निर्णय घेतला की थोडासा आपण त्यांना वेळ देऊ, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली पुश करू. पॉझिटिव्हली पुश करण्याचं एक कारण आहे की आता जे आम्ही असेसमेंट देतोय, ज्या ज्या सोसायटीजनी यावर्षी ओला कचऱ्याचं स्वतः नियोजन केलं त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सुद्धा
प्रोएक्टिव्हली आम्ही त्यांना सवलत देतोय. त्यांचे पण ट्रेनिंग घेतली आपण. आपल्याकडे एक एक्सपो घेतला, पुन्हा आपण एक एक्सपो घेणार आहे, अजून त्यांची आम्ही ट्रेनिंग घेणार आहे, जेणेकरून आपण त्यांना पुश याच्यासाठीच करतोय की जे प्रॉब्लेम त्यांना खूप मोठी वाटतीये ती एवढी मोठी नाहीये, आहे थोडा डिफिकल्ट आहे पण एवढी मोठी नाहीये. त्याच्या प्रत्येक सोसायटी प्रमाणे आपण निर्णय घेऊ शकतो. मात्र जी एक बदल येत आहे घडताय तो असा घडताय की 1 एप्रिल पासून आपण जर सेग्रिगेशन झाला नाही तर त्याला आपण 100% दंड लावणार आहोत. रेसिडेन्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, इन्स्टिट्यूशनल असो, जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही त्या पर्टिक्युलर एंटायटीवर आपण दंड लावणार आहोत. दंडचा आपला मापदंड 500 पासून 50,000 पर्यंतचा आहे. विशेषतः सर्वात आधी मोहीम आम्ही MIDC इंडस्ट्रीज मध्ये घेतोय. MIDC, MCCIA, वेगवेगळी जे आपली MSMEची आपली ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या सोबत काम करून आम्ही एक निर्णय असा घेतलेला 3 महिना आधी की आम्ही MIDCच्या लोकांचा कचरा उचलणार आहोत. तरी पण काही वेळा असं दिसतं की MIDC मध्ये सुद्धा प्रॉपर प्रमाणे सेग्रिगेशन केला जात नाही. म्हणून सर्वात आधी आपण MIDC पासून सुरुवात करतोय. जर आपल्याला 1 एप्रिल पासून कोणत्याच इंडस्ट्रीवरून जे आम्ही कचरा घेतोय तो सेग्रिगेटेड भेटला नाही, आम्ही त्याला मॅक्सिमम दंड लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसंच आपण पुढे कमर्शियल, रेसिडेन्शियल याच्यावर येणार आहोत. Sir, there are rumors that we don't want to work in PCMC. You want to get transferred in New Delhi. I don't think there is anything like that. वो मैं पिछले 5-6 महीने से शायद सुनते आ रहा हूँ, कोई बीच बीच में चलाते रहता है, कोई शायद नहीं चाहता होगा कि मेरे को यहाँ काम करना चाहिए. बट जब तक गवर्नमेंट का प्लेजर रहेगा, जब तक शासन का मंजूरी रहेगा, आई थिंक आई विल बी वर्किंग हियर. आई एम वेरी मच हियर टू वर्क फॉर अ 3-year टेन्योर. अगर शासन का उसमें प्लेजर रहता है और मुझे लगता नहीं है कि मेरा उसमें कुछ स्टैंड अलग है. कुछ लोगों ने ये भी बोला कि माय वाइफ इज वर्किंग इन दिल्ली, विच इज एब्सोल्युटली फॉल्स. शी इज वेरी मच हियर विथ मी. काही लोकांनी असं म्हटलं ते पोलीसमध्ये आहे, IPS आहे, ती IPS नाही आहे. माझी बहिणी IPS आहे, ती सांगलीमध्ये आहे. पण वेगवेगळं ते सुरू राहतोय. बट नाव दॅट यू आस्क, आय एम क्लॅरिफाइंग इट फ्रॉम माय एंड. आय एम हियर टू स्टे फॉर माय फुल टेन्योर ॲज पर द प्लेजर ऑफ द गव्हर्नमेंट. शेवटचा प्रश्न प्रमाणेच पवना बंदर पाईपलाईन गेल्या 11 वर्षापासून रखडली, त्याच्यावर काय प्रोग्रेस झाली? आणि दुसरा प्रश्न, 20 वर्षापूर्वी 4 कोटी रुपये महापालिकेने पुनवळे कचरा डेपोच्या 65 एकर जागेसाठी मोजले. ती जागा अजूनही महापालिकेने ताब्यात घेतली नाही. सांगतो तो पुनवडेचा जो मुद्दा आहे मागे पण मी क्लॅरिफाय केलं होतं. आय एम 100% आय कॅन टेल यू बिहाइंड इट. खूप लवकर त्याला मी मार्गी लावणार आहे. तो 2007 पासूनचा मुद्दा थोडा पेंडिंग आहे, बट वी आर ऑलमोस्ट नियरिंग दी एंड ऑफ क्लिअरिंग दॅट मॅटर. अँड लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी काही एक प्रकल्प सुद्धा करण्याचं नियोजन याच्यामध्ये करतोय. पवनाचा मुद्दा माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे थोडा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. त्याला आपण थोडासा सेन्सिटिव्हली हाताळतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आपला शासनाची सुद्धा धारणा ओव्हरऑल ती आहे, ओव्हरऑल एक व्ह्यू की त्याला लवकरात लवकर लोकांना आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन ती सुरुवात केली पाहिजे. हालचाल आपण सुरुवात केली आहे, but it's a legacy issue. Sometimes it takes time, but we are absolutely behind that issue. सर, चिखली जलशुद्धीकरणचं काय करतो आपण लवकर. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.